नमस्कार, मी निरंजन. देवेंद्र फडणवीस हे ज्यांना मी पेशवाईमध्ये जे 3.5 शहाणे होते त्यातला एक अर्धवट शहाणा नाना फडणवीस होता. तसा सध्याच्या काळामधला आधुनिक पेशवाईतला अर्धा शहाणा. यांनी परवा एका ठिकाणी बोलताना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पहिल्यांदा ते म्हटले की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ, त्यांना त्यांच्या जिल्ह्यात तरी कोणी ओळखतं का, असं ते म्हणाले. त्यानंतर प्रियांक खरगे हे कर्नाटकचे जे मंत्री आहेत त्यांनी कर्नाटकामध्ये जी आता RSSच्या संदर्भामध्ये विधानं केली की RSS वरती बंदी यायला पाहिजे, कारण जातीय धार्मिक विद्वेष पसरवण्याचं काम ते करतात, यामुळे RSS वरती बंदी यायला हवी. आणि कर्नाटक सरकारतर्फे सरकारी मालकीच्या सर्व जागांवरती, त्या शाळा असो, मैदान असो, कॉलेज असो, सरकारी जागेवरती RSSला कोणत्याही कार्यक्रमाची परवानगी नाही मिळणार असा आदेश काढला. आता याच्यावरती बोलत असताना हे अर्धवट शहाणे असं म्हटले की RSS यांना कळते का काय आहे. प्रियांक खरगे वडिलांच्या जीवावर राजकारण करतात. त्याच्यानंतर RSS हे देशभक्तांना निर्माण करण्याचं कार्य करते. RSS देशभक्त निर्माण करते. प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की RSS पाकिस्तानवर प्रेम करणारे भक्त निर्माण करते. उदाहरणार्थ प्रदीप कुरुलकर बद्दल यांचं काय म्हणणं आहे फडणवीसांचं? हा कोणाची देशभक्ती करत होता? भारताच्या मिसाईल्स टेक्नॉलॉजीची सर्व गुपितं हा पाकिस्तानला पुरवत होता. हा RSSचा प्रचारक म्हणून काम करत होता. हा RSSच्या गणवेशामध्ये जाहीर कार्यक्रमांमध्ये भाग घेत होता. हा प्रदीप कुरुलकर सावरकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतो. ते सावरकर ज्यांनी सर्वात पहिल्यांदा द्विराष्ट्राचा सिद्धांत हिंदू महासभेच्या अधिवेशनामध्ये पास केला, तो 1923 सालीच त्यांच्या पुस्तकात लिहिला. त्यामुळे ते खरं तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता त्यांना म्हणायला हवं. त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये हा प्रदीप कुरुलकर भाग घेतो आणि कदाचित तीच प्रेरणा घेऊन पाकिस्तानला तो मिसाईल टेक्नॉलॉजीची गुपितं पुरवतो. वारे देशभक्त संघाने निर्माण केलेला. त्याच्यानंतर ध्रुव सक्सेना भारतीय जनता पक्षाचा IT सेलचा प्रमुख, ISI साठी स्पाईंग करण्याच्या आरोपाखाली पकडला गेला. काय देशभक्त निर्माण केला RSSने. भोपाळमध्ये 11 जण पकडले. 11 जण भारतीय जनता पक्षाशी संबंधित आणि पाकिस्तानसाठी स्पाईंग करत होते. 11 जण. काय RSSने देशभक्त निर्माण केलेत. याच्याशिवाय ज्योती मल्होत्रा आत्ता पकडली गेली होती ऑपरेशन सिंदूरच्या काळात. यूट्यूबवर मरियम नवाज बरोबरचे वगैरे पण फोटो छापून आलेले होते. तिलाही पकडलं. तीही सांगत होती वाघा बॉर्डर क्रॉस करताना की मी भाजपची पदाधिकारी आहे. नंतर वेदप्रकाश वैदिक, सगळ्यांना माहिती असेल हे नाव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फार ज्येष्ठ असे ते पत्रकार पण होते. ते तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याबरोबर पाकिस्तानला जाऊन कोणाला भेटले असतील? हाफिज सईद, म्हणजे भारतामध्ये राहणारा पाकिस्तानचा देशभक्त पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानमधल्या देशभक्ताला भेटला. वेदप्रकाश वैदिक. काय RSSने एक देशभक्त निर्माण केलेत. त्याच्यानंतर आता परवा आपण पाहिलं तो राकेश तिवारी, ॲडव्होकेट, वकील झाला, गोल्ड मेडलिस्ट होता असं तो म्हणतो. संविधानाचा अभ्यास करावा लागतो वकील बनल्यानंतर, पण संविधानाचा अभ्यास केल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये जातीयवाद, वर्णव्यवस्था ही इतकी रुजलेली होती की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसवरती बूट फेकून मारला. काय देशभक्त निर्माण केले ना RSSनी. काल परवा केरळमध्ये त्या 26 वर्षाच्या IT इंजिनियर आनंदूनी आत्महत्या केली आणि त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं RSSनी कसे देशभक्त निर्माण केलेत आणि ते देशभक्त कसे देशभक्तीपोटी त्याचं लैंगिक छळ करत होते लहानपणी. तो लहान असतानाच त्यांनी स्वतःला बलात्काराचा पीडित म्हटलं. काय काय त्याचे छळ केले असतील या RSSच्या देशभक्तांनी, याची खरं तर कल्पना पण करवत नाही. आणि इंग्रजांनी
म्हणजे हे इतके देशभक्त की इंग्रजांनी तर यांच्यासाठी होम डिपार्टमेंट तर्फे, ब्रिटिश सरकारच्या होम डिपार्टमेंट तर्फे RSSला सर्टिफिकेटच दिलं की 1925 ते 1947 या काळामध्ये RSSनी एकही कृत्य इंग्रजांच्या विरोधात केलं नाही. काय देशभक्ती फडणवीस. आता थोडीशी पुस्तकं वाचा. त्यातलं सर्वात छोटं हे आहे RSS, देशातली 1 नंबरची दहशतवादी संघटना. हे पोलीस महासंचालक राहिलेल्या व्यक्तींनी लिहिलंय हे पुस्तक, आणि याला अजूनपर्यंत RSSच्या कोणीही रिबट सुद्धा केलेलं नाही, याचा प्रतिवादही केलेलं नाही. दुसरं पुस्तक आहे त्यापेक्षा थोडं मोठं, जयदेव डोळे यांनी लिहिलेलं RSS. वाचा, हे कळेल हळूहळू. माझ्याकडे आणखीन एक मोठं पुस्तक आहे, मनूचा मासा. त्यानंतर RSSचेच आणि जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक असलेले बलराज मधोक यांनी लिहिलेलं हे पुस्तक, दीनदयाल की हत्या से इंदिरा की हत्या तक. आणि त्यात त्यांनी अनेकांची वर्णनं केली आहेत. अटल बिहारी वाजपेयी किती चारित्र्य संपन्न होते वगैरे वगैरे. खूप रसभरीत वर्णन आहेत त्यांच्या चारित्र्याबद्दल. काय RSSचे देशभक्त. आणि हे एक मोठं पुस्तक AG नुरानी यांनी लिहिलेलं RSS, भारताला असलेला धोका. या पुस्तकांमधल्या एकाही पानाचा आजतागायत RSSच्या एकाही व्यक्तीने प्रतिवाद केलेला नाही, करूच शकत नाही. इतकी साधार पुराव्यांसह असलेली ही पुस्तकं आहेत. आणि हा महाराष्ट्राचा अर्धवटराव म्हणतो की RSS काय हे खरगेंना माहीत नाही. खरगे कोण आहे माहिती आहे का? मल्लिकार्जुन खरगेंचा मुलगा आहे तो. आणि मल्लिकार्जुन खरगे कोण आहे माहिती आहे का? एका गावामध्ये कर्नाटकात एका लहान मुलाला शाळेमध्ये शिकायला घातलं वडिलांनी, म्हणून त्या गावातल्या सवर्णांनी त्याचे वडील बाहेर कामावर गेलेले असताना आणि मुलगा शाळेत असताना घरावर हल्ला केला. संपूर्ण कुटुंब त्या घरात जाळून मारलं. त्यानंतर त्या मुलाला घेऊन वडिलांना गाव सोडावं लागलं. नंतर ते दुसऱ्या गावात गेले, नंतर शहरात गेले, मजुरी करत होते. तो लहान मुलगा शिकला, लहानचा मोठा झाला, आणि तो मोठा झालेला मुलगा म्हणजे मल्लिकार्जुन खरगे. आता मल्लिकार्जुन खरगेंना तुम्ही सांगणार का की RSS म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या वर्णव्यवस्थेचे दंश आणि दाह हा त्यांनी अतिशय लहान असलेल्या वयामध्येच सोसलेला आहे. त्यामुळे त्यांच्या इतकं चांगलं तर RSS कोणालाच माहीत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, तुम्हीच इनफॅक्ट RSSचं खरं रूप आमच्याकडून समजून घ्या. आणि मी नेहमी म्हणतो की RSSचं कौतुक करणारे जे असतात ना, त्यांना मी हे मुद्दाम सांगतो की उकिरडा सुद्धा विलोभनीय दिसतो, फक्त नजर डुकराची असावी लागते. आणि त्यामुळे RSS हा एक उकिरडा आहे हे मला समजतं. तो मला विलोभनीय वाटत नाही, कारण माझे डोळे माणसाचे आहेत, माझी नजर माणसाची आहे, म्हणून मला तो उकिरडा वाटतो. तो डुकरांनाच फक्त विलोभनीय वाटतो. आणि हे जे RSSचे सगळा धार्मिक द्वेष पसरवणं आहे, एकही सृजनशील काम RSS कडून, संघाकडून होऊच शकत नाही. कारण सृजनशील काम करण्यासाठी तर्कबुद्धी असावी लागते, तार्किक विचार करण्याची पद्धत असावी लागते. आणि तार्किक विचार त्यांनाच करता येतो ज्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. आणि RSSनी या मनामध्ये प्रश्न निर्माण होणाऱ्या बुद्धीची भ्रूण हत्या शाखेमध्येच करून टाकलेली असते. प्रश्न आलेच नाही पाहिजे मनात. आणि जो घाणेरडा द्वेष पसरवला जातो त्याची आता उदाहरणं सगळीकडे दिसत आहेत. लाजा वाटत नाहीत या भाजपवाल्यांना. या मराठवाड्यामध्ये आज भयानक वाताहत झालेली आहे पावसाने. आणखीन किती वर्ष मराठवाड्यातला शेतकरी उभा राहण्यासाठी लागतील याची काहीही शाश्वती नाही. त्या मराठवाड्यामध्ये जाऊन तुम्ही आता हिंदू आक्रोश मोर्चे घेणार आहेत. हिंदू आक्रोश मोर्चा. त्या शेतकऱ्याच्या आक्रोशाचं काय? त्याचं होतं नव्हतं डोळ्यात देखत वाहून गेलं सगळं.
आणि तुम्ही नालायक त्या शेतकऱ्याला मदत पण करायला उभे राहत नाहीये. त्याला सक्षम करण्यासाठी म्हणून जेवढी मदत करायला पाहिजे तेवढी कमी आहे. काहीतरी तुटपुंजी मदत जाहीर केली जाते, त्याचाही आम्ही पार पंचनामाच करून टाकला गेल्या भागामध्ये सुद्धा. आणि तिथं जाऊन हा संग्राम जगताप सारखा आमदार म्हणाला तर तो अजित पवारांच्या पक्षाचा आहे, तो काहीतरी धार्मिक विद्वेषाबद्दल बोलतो, त्याच्यानंतर अजित पवार म्हणतात आम्ही त्याला नोटीस देऊ. तो संग्राम जगताप अजित पवारांच्या नोटिसीची पर्वा पण करत नाही, शून्य किंमत देतो. कारण त्याला माहिती आहे तो जी घाण धार्मिक द्वेषाची पसरवतोय त्याला मुख्यमंत्र्याचाच पाठिंबा आहे. तो आता म्हणतो हिरव्या सापांपासून सावध राहायला पाहिजे. अरे बाबा, तू कोणाला हिरवे साप म्हणतोय? त्याच्यापेक्षा जहरीले असलेले जे काळे साप आहेत तालिबानचे, त्यांना तो मिठ्या मारतोय नरेंद्र मोदी. त्यांचं काय करणार? त्याच माणसाला दिल्लीमध्ये बोलावून त्याचं स्वागत केलं जातं. तो एस जयशंकर, तो एस जयशंकर का जय जय शिवशंकर का देव जाणं. हा त्या माणसाचे हातात धरून बळबळ हसत हसत फोटो काढतो. ते तालिबान भारतात 4 पत्रकार परिषद घेतात. त्या तालिबान बरोबर तुम्हाला सर्व काही करायचंय. आणि मागे हाच मोदी एकदा बोलला होता, गुड तालिबान बॅड तालिबान असं काही नसतं. मग आता आलेलं आहे तालिबान ते कोण आहे? गुड बॅड का अगली? तिकडे तालिबानांची आणि सनातन्यांची युती झाली दिल्लीमध्ये. तालिबानी सनातनी भाई भाई अशी एक नवीन घोषणा नरेंद्र मोदींनी या निमित्ताने जन्माला घातली. त्याच्याबद्दल या संग्राम जगतापला काय वाटत नाही. तो नितेश राणे त्या मस्जिदींमध्ये याच्यामध्ये कब्रस्तानमध्ये जाऊन फात्या पडतो, त्याला ते चालतं. पण बाहेर मात्र लोकांमध्ये द्वेष पसरवायचा. इथं महाराष्ट्रातला शेतकऱ्यांची वाताहत झालेली आहे. शेतं वाहून गेली, गुरं वाहून गेली, शेतकरी सुद्धा काही काही वाहून गेले. 60-70 जण पुरामध्ये वाहून मेलेत. त्या लहान मुलांच्या त्या मुलीच्या डोळ्यात पाणी येऊन ती म्हणत होती सोलापूरमध्ये की पाण्याची भीती वाटते, आम्हाला जगावची इच्छा आहे. तो जो आक्रोश आहे ना तो समजून घ्या. हे कसलं हिंदू आक्रोश, हिंदू जन काय आक्रोश करायला चालले तिथं? म्हणजे या देशाचा पंतप्रधान हिंदू, या देशाचा गृहमंत्री हिंदू, या देशाचा संरक्षण मंत्री हिंदू, या देशाचा परराष्ट्र मंत्री हिंदू, या राज्याचा मुख्यमंत्री हिंदू, या राज्याचा गृहमंत्री हिंदू, या राज्याचा कृषी मंत्री हिंदू, तरीही हिंदू धोक्यामध्ये आणि तरीही हिंदूंचा आक्रोश. तो मेलेला शेतकरी बघा त्याची काय अवस्था आहे. त्या ज्या मुलांनी केरळमध्ये आत्महत्या केली ना तो हिंदूच होता, RSSचाच होता. त्याचा लैंगिक छळ करत होते शाळेच्या वयाचा असताना. हे इतकं घाणेरडं आहे. म्हणजे खरं तर गृहमंत्र्यांनी या आमदारावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे. न्यायालयांनी स्वतःहून या वक्तव्यांची दखल घेऊन गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्याशिवाय हे वटणीवर येणार नाहीत. हे कुठल्या पद्धतीने देश चाललेला आहे आणि तुम्ही काय करायला निघालेले आहात. आणि पुन्हा हे सगळं झाल्यानंतर हा फडणवीस म्हणणार RSS तुम्हाला काय कळणार नाही म्हणून. उकिरडा आहे RSS. आणि म्हणून ती सगळी पुस्तकं दाखवली. तुम्हाला या सगळ्या विषयाबद्दल काय वाटतंय खाली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.